उन्हाळा सुरू होताच मसाला, पापड, कुरडई असे वाळवणाचे पदार्थ करण्याची बहुतांश घरात लगबग सुरू होत असते। गावागावात महिला दिवसभर वाळवणाची कामं करताना पाहायला मिळतात। वर्षभरासाठी साठवण्यात येतील असे मसाले आणि पापड करण्यात येतात। एप्रिल-मे महिन्यात चांगलं कडकडीत ऊन पडल्यानंतर मसाले आणि वाळवण बनवण्याची तयारी करण्यात येते। या मसाल्याच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मिरची। हीच मिरची दरवर्षी भाव खाऊन जात असते। मात्र मसाल्यात वापरण्यात येणाऱ्या लाल मिरचीने यंदा गृहिणींना दिलासा दिला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र मिरची स्वस्त झाली आहे। देशात महागाईचे नवनवे उच्चांक गाठले जात असताना तुमच्या आमच्या अन्नातील लाल मिरची मात्र फार स्वस्त झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरचीचे दर अक्षरशः निम्म्याने कमी झाले आहेत। त्यामुळे तडका देण्यासाठी लागणारी अख्खी मिरची असो वा मसाल्यात वापरली जाणारी मिरची पावडर याचा गृहिणींच्या बजेटवर अजिबात परिणाम होणार नाही। यंदा मिरचीचे भाव गडगडले आहेत। गेल्या वर्षी 50 वर्षांच्या तुलनेने जास्त भाववाढ मिळाली होती। त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळाला होता। याचाच परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी यंदा मिरचीचं जास्त उत्पन्न घेतलं होतं। पण त्या मानानं यंदाच्या वर्षात मिरचीला मागणी कमी आहे म्हणून भाव कमी झाले आहेत। मागच्या वर्षीच्या तुलनेनं 50% भाव कमी झाले आहे। महाराष्ट्रातही उत्पादन कमी आहे। तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये तेजा मिरचीचे उत्पादन जास्त प्रमाणात होतं। तिथूनच मिरचीचा व्यापार संपूर्ण जगात होत असतो। बेडगी मिरचीचा रंग चांगला असतो त्यामुळे तिचा भावही जास्त असतो। मात्र बेडगीचा भावही निम्म्यानं कमी झालाय। कोल्ड स्टोरेजमध्येही जागा नाही त्यामुळे शेतकऱ्यांना माल विकावाच लागतोय। त्यामुळे मिरचीच्या विक्रीत यंदा मंदी आहे अशी माहिती मिरची व्यापाऱ्यांनी दिली आहे। तर असेच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।